सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज जमा झाले 3,000 रुपये। हो, तुम्ही बरोबर ऐकतायत, 3,000 रुपये सर्व बहिणींना आले। चेक करा, तुम्ही सर्वांनी मोबाईलचे SMS चेक करा बहिणींनो, तुम्हाला पण 3,000 रुपये आले असतील। जरी नाहीच आले असतील तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। आता हे पैसे त्याच बहिणींना मिळणार आहे ज्यांच्याजवळ आता हे कागदपत्र आहे। आता नवीन कागदपत्र लागणार आहे सर्वांना ज्यांना ज्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ पाहिजे त्यांना कागदपत्र लागणार आहे। तर कोणतं ते एक कागदपत्र आहे ते तुम्हाला सांगतो मी, आणि त्याशिवाय आता तुम्हाला हप्ता मिळणार नाही बरं, हे लक्षात घ्या। एक कागदपत्र तुम्हाला लागणार आहे, एकच कागदपत्र आहे ते तुम्हाला मी सांगतो। आणि महत्त्वाचं म्हणजे आता 2 हप्ते एकत्र लाडक्या बहिणींना डायरेक्ट 3,000 रुपये सरकार देत आहे। त्याबद्दल आपण सर्व काही जाणून घेऊया। ज्यांना पैसे आले नाही त्यांच्याबद्दल पण सांगतो, आणि तुम्हाला ते कागदपत्र कुठे घेऊन जायचं आहे, मग तुम्हाला 3,000 रुपये येतील, चला ते पण सांगतो। आता व्हिडिओ पूर्ण बघा। तर राज्यातील सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्या, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकत्र 2 हप्त्याचे पैसे 3,000 रुपये आले। हो, भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले। तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत हप्ता आला नसेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला, आणि हा निर्णय सर्वांसाठी लागू आहे। हो, सर्वांसाठी। आता तुम्हाला एक कागदपत्र लागणार आहे, तर कोणतं ते कागदपत्र आहे ते तुम्हाला सांगतो मी। आणि हे कागदपत्र तुम्हाला बँकेत घेऊन जायचं आहे। तुमचं जे पण बँक आहे ते बँकेत तुम्हाला घेऊन जायचं आहे। ते कागदपत्र सांगतो मी तुम्हाला, आणि केव्हा ते घेऊन जायचं आहे, महत्त्वाचा प्रश्न, केव्हा घेऊन जायचं आहे ते पण सांगतो। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि हे बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजच्या ताज्या बातम्या पण बघणार आहोत। तुम्हाला सर्वांना माहीत आहे, मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज अपडेट सांगतो, आणि रोजच्या ज्या काही बातम्या असतात, कामाच्या बातम्या, तुम्हाला सर्वांना माहीत आहे। जी पण माहिती मी तुम्हाला सांगतो ती तुमच्यासाठी महत्त्वाची असते, कामाची बातमी असते। वायबार किंवा काही पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत नाही। जे तुमच्या कामाचं आहे, जे तुमच्यासाठी महत्त्वाचं असतं तेच मी तुम्हाला सांगत असतो। कामाच्या बातम्या आहेत, अत्यंत महत्त्वाच्या ताज्या मोठ्या बातम्या आहेत। त्या मोठ्या बातम्या पण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आज रोजीच्या। थोडा व्हिडिओ 25-26 मिनिटाचा होतो, परंतु या 25-26 मिनिटामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मी सांगून टाकतो, म्हणजे तुम्हाला दुसरा व्हिडिओ यूट्यूबवरती बघण्याची गरज राहत नाही। ओके, अत्यंत महत्त्वाची अपडेट, सर्वात मोठी खुशखबर, एकत्र आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्याचे पैसे जमा झाले। 2 हप्ता, हो, पुढील 2 हप्ता म्हणजे या महिन्याचा हप्ता आणि पुढील महिन्याचा हप्ता एकत्र डायरेक्टली 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले। सर्वांना SMS आले, भरपूर बहिणींना पडले पैसे, परंतु बाकीच्या बहिणींना अजून पैसे आले नाही। तर त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे। आता ज्यांना पैसे आले किंवा ज्यांना नाही पैसे आले अशा सर्वांना एक कागदपत्र लागणार आहे बँकेत, तुम्हाला ते घेऊन जायचं आहे आणि ते काम सर्वांना करावंच लागणार आहे। ते पण सांगतो, जरी ते तुम्ही काम केलं नाही तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो बरं, आणि ते सर्वांना ते कागदपत्र लागणारच आहे। चला त्याबद्दल सांगतो मी तुम्हाला आता सर्व एकदम सिंपल सोप्या भाषेत। तर चला आता कोणतं ते कागदपत्र तुम्हाला लागणार आहे त्याबद्दल पण सांगतो, आणि महत्त्वाच्या अपडेट आलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात ते पण सांगतो। व्हिडिओ तुम्ही आता इथून शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे। हे बघा, लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत KYC करून हयातीचा, हे बघा, हयातीत असल्याचा दाखला हे जोडावा लागणार आहे। तर कोणतं ते कागदपत्र तुम्हाला लागणार आहे, तर तो हयातीचा दाखला तुम्हाला लागणार आहे लाडक्या बहिणींनो, सर्वांना।
तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ पाहिजे असेल, दर महिन्याला 1500 रुपये पाहिजे असतील, तर तुम्हाला KYC करावीच लागणार आहे. दरवर्षी जून महिन्यात तुम्हाला करावी लागणार आहे. आता पुढे चालून तुम्हाला जून महिन्यात ती करावी लागणार आहे. म्हणजे अजून भरपूर दिवस आहेत, तेव्हा तुम्हाला ती KYC करावी लागणार आहे. आणि ही KYC जी आहे, या KYC मध्ये तुम्हाला हयातीचा दाखला लागेल. हयातीचा दाखला, हा जो हयातीचा दाखला आहे तो तुम्हाला तुमच्या गावात पण मिळून जाईल. आणि हा हयातीचा दाखला सर्वांना लागणार आहे. आलं लक्षात? महत्त्वाचं पुढे बघा, दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान KYC करणे अनिवार्य आहे. दरवर्षी बघा 1 जून ते 1 जुलै या दरम्यान KYC सर्वांना करायची आहे. ओके, KYC जी आहे ती सर्वांना करावी लागणार आहे कंपल्सरी. जरी नाही केली तर हप्ता बंद होईल. आता पुढे जी माहिती आहे, चला 3000 रुपये लाडक्या बहिणींना सुरू, त्याबद्दल माहिती बघा. आता चला आता समजून घ्या पुढे अत्यंत महत्त्वाची माहिती. तुम्ही ज्या हप्त्याची वाट बघत होते ना बहिणींनो, त्या हप्त्याबद्दल अत्यंत महत्त्वाची खुशखबर आलेली आहे. हे बघा, तर दरवर्षी तुम्हाला 1 जून ते 1 जुलै दरम्यान KYC सर्वांना कंपल्सरी करावीच लागणार आहे. कारण जरी तुम्ही KYC कंप्लीट केली नाही तर तुमचा हप्ता बंद केला जाईल. हे बघा, ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही योजनेतून बाद केलं जाईल. म्हणजे योजनेचा लाभ मिळणार नाही. तुमचं जे आधार कार्ड आहे ना, तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकेशी लिंक पाहिजे. जरी ते लिंक नसेल तरी देखील तुमचा लाभ हा बंद केला जाईल. 1500 रुपयेचा लाभ हा बंद केला जाईल. या गोष्टी लक्षात घ्या. पुढे बघा, 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न असल्यास महिलांना अपात्र घोषित केले जाईल. हे बघा, तर 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न असल्यास महिलांना अपात्र घोषित केलं जाईल. हे पहिलेपासूनच सांगण्यात आलेलं आहे. लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेणार आहेत. तसेच नव्याने पात्र लाभार्थी महिलांना जुलैपासून लाभ मिळणार नाही. ओके, नव्याने पात्र लाभार्थी महिलांना जुलैपासून लाभ मिळणार नाही. म्हणजे अजून तर फॉर्म सुरू नाही, परंतु हे कसं काय टाकलेलं आहे हे मला समजत नाही. कारण नव्याने जे आता बहिणी पात्र होतील म्हणजे मग फॉर्म सुरू होतील का? आणि जरी त्यांनी काय म्हटलेलं आहे ते की त्यांना जुलैपासून म्हणजे सुरुवातपासून लाभ मिळणार नाही, जेव्हा ते फॉर्म भरतील तेव्हापासूनच त्यांना लाभ मिळेल. तर मग फॉर्म सुरू होऊ शकतात असं मला वाटत आहे. परंतु या संदर्भात अजून अधिकृत माहिती आली नाही. फक्त ही माहिती समोर आली होती, ती माहिती तुम्हाला सांगितली मी. पुढे बघा, असो जरी सुरुवात झाली फॉर्मची तर एकदम चांगलं बेस्ट काम आहे. कारण भरपूर बहिणींनी अजूनपर्यंत फॉर्म भरले नाही. पात्र असून काही बहिणींना लाभ मिळत नाही आहे. अशा बहिणींना फॉर्म भरण्यासाठी मुदत द्यायला पाहिजे, लिंक सुरू करायला पाहिजे शासनाने, अशी विनंती आहे. पुढे बघा, अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ मिळणार आहे. बघा, हे 2 महत्त्वाची माहिती ते दिलेली आहे. म्हणजे आता जरी नवीन अर्ज आला तर ते मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ मिळेल असं देखील इथे सांगण्यात येत आहे. पुढे बघा, अर्जातील नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यामध्ये तफावत आढळल्यास अपात्र केलं जाईल. तुमचं जे नाव आहे, बँकमध्ये जे नाव आहे आणि अर्जामध्ये जे नाव आहे ते सेम पाहिजे. जरी ते त्यामध्ये तफावत असेल तर हप्ता बंद केला जाईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे. पुढे बघा, अत्यंत महत्त्वाची माहिती. आता 2 महिन्याचे एकत्र पैसे 3000 रुपये आले, त्याबद्दल माहिती बघा. तर पुढे बघा, आता अत्यंत महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींनो. हे बघा, तर अत्यंत ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे लाडक्या बहिणींसाठी. पुढे बघा, नमो योजना किंवा दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना 1500 रुपये दिले जाणार नाही. आता एखाद्या योजनेमार्फत जरी तुम्हाला 1500 रुपये ऑलरेडी मिळत असतील तर मग लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये तुम्हाला मिळणार नाही. सपोज तुम्हाला एखाद्या योजनेमार्फत जरी 1000 रुपये मिळत असतील तर मग तुम्हाला लाडकी बहीण योजनेमार्फत 500 रुपये मिळतील. आलं तुमच्या लक्षात? तर अशी ही माहिती होती.
चला ही सर्व जी माहिती ती माहिती आपण समजून घेतली. आता तुम्ही आतुरतेने ऑगस्ट हप्त्याची वाट बघत आहेत. 3,000 रुपये आले का 2 महिन्याचे ऑगस्ट आणि पुढील जो महिना आहे सप्टेंबर ओके, हे 2 महिन्याचे 1500 एकूण 3,000 रुपये आले का. चला काय आहे अपडेट सांगतो मी सर्वांना. हे बघा, जेव्हा जुलैचा हप्ता आला तेव्हा भरपूर बहिणींना जुलैचे 1500 रुपये आलेच नाही. तर ज्या लाडक्या बहिणींना जुलैचे 1500 रुपये आले नाहीत त्यांना जुलैचे 1500 रुपये आणि या महिन्याचे ऑगस्टचे 1500 रुपये, 1500 आणि 1500 असे 2 महिन्याचे एकत्र 3,000 रुपये मिळणार आहेत. हो, जुलैचे ज्या बहिणींना मिळाले नाहीत त्यांना जुलैचे 1500 रुपये आणि ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये असे 2 महिन्याचे एकत्र 3,000 रुपये येतील. आणि ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे मिळणार नाही, म्हणजे ऑगस्ट प्लस सप्टेंबर या 2 महिन्याचे एकत्र नाही, फक्त तुम्हाला ऑगस्टचाच हप्ता मिळणार आहे लाडक्या बहिणींनो. आलं लक्षात. ऑगस्टचेच 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. सप्टेंबरचे पुढे चालून सप्टेंबर महिन्यात जमा होतील. ऑगस्टचेच 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये आता जमा केले जाणार आहेत. आणि ज्या बहिणींना जुलैचा मागील हप्ता मिळालेला नाही त्यांना त्यामध्ये प्लस अजून 1500 रुपये करा, जुलैचे झाले 3,000 रुपये. आलं लक्षात. तर मागील हप्ता ज्या बहिणींचा बाकी आहे त्यांना 3,000 रुपये मिळतील 2 महिन्याचे, आणि ज्यांना मागील सर्व हप्ते मिळालेले आहेत अशा बहिणींना फक्त ऑगस्टचे 1500 रुपये मिळणार आहेत. आलं लक्षात. अशी ही अपडेट होती. आणि कोणत्याही क्षणी, हो अचानकपणे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल बहिणींनो. जे 3,000 रुपये जमा होणार आहेत ते जुलै आणि ऑगस्टचे जमा होणार आहेत, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे नाही. जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये काही बहिणींना मिळणार आहेत ज्यांना जुलैचे मिळाले नाहीत. आणि ज्यांना जुलैचा हप्ता मिळाला आहे, सर्व हप्ते मिळाले आहेत, त्यांना मग ऑगस्टचे 1500 रुपये मिळतील. आलं तुमच्या लक्षात. सर्व क्लिअर झालं. ओके. पैसे तुमच्या खात्यामध्ये अचानकपणे केव्हा येऊ शकतात. मोबाईलचे SMS चेक करत राहा. ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट करून येस टाईप करा, ज्यांना नाही आले त्यांनी नो टाईप करा, कारण पैसे आता सुटणार आहेत. ठीक आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सर्व माहिती बघितली. आजच्या ताज्या बातम्या बघा, तुमच्यासाठीच्या महत्त्वाच्या बातम्या. चला बघा आता कामाच्या बातम्या. चला आता आपण ज्या बातम्या बघणार आहोत तर सर्व कामाच्या बातम्या आपण बघणार आहोत. आता इथून तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. पहिली जी बातमी आहे पावसासंदर्भात आहे. पावसाचा जोर ओसरला पण घाट माथ्यावर पावसाचा धोका कायम. हे बघा, राज्यातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट विभागात मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाला. गेल्या 24 तासात सातारा जिल्ह्यातील कोयना परिसरात सर्वाधिक 387 मिमी पावसाची नोंद झाली. तर पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाट माथ्यावर 200 मिमी पाऊस झाला आहे. राज्यात मागील 4 ते 5 दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. पुढे बघा, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट विभागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्रज्ञ, हे बघा भारतीय हवामानशास्त्र जे आहे विभागाने वर्तवलेले आहे. या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 3 ते 4 दिवस कोकण, गोव्यातील बहुतांश भागात, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भातील बऱ्याच भागात पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पुढे बघा अजून अत्यंत महत्त्वाची माहिती. विशेषतः घाट विभागात पावसाचा जोर कायम असून पुढील 2 ते 3 दिवस पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट विभागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. गेल्या 24 तासात कोयना आणि ताम्हिणी घाट माथ्यासह शिरा घाट परिसरात 186, शिरगाव येथे 175, लोणावळा परिसरात 160, वडवण येथे 127, दावडी येथे 149, डुंगरवाडी परिसरात 120, तर आंबवणे घाट माथ्यावर 125 मिमी पावसाची नोंद झाली. म्हणजे सर्वीकडे पावसाचा जोर कायम आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे घाट माथ्यावर पावसाचा जोर अजून कमी झालेला नाही, घाट माथ्यावर जबरदस्त पाऊस चालू आहे.
ओके, तर ही पावसासंदर्भात अत्यंत महत्त्वाची पहिली बातमी होती. आता पुढे अजून महत्त्वाच्या टॉप बातम्या आहेत. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, फक्त सर्व बातम्या तुम्हाला सिंपल आणि सोप्या भाषेत मी समजून सांगतो. चला, ही बातमी आपण समजून घेतली पावसासंदर्भात. पुढील बातमी बघा. आता बातमी नंबर 2 बघा तुम्ही आता. चला, आता बातमी नंबर 2 बघा. अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकरी भावांसाठी. हो, शेतकरी भावांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी? आता कर्जमाफी संदर्भात भरपूर घोषणा झाल्या, भरपूर आव्हान करण्यात आले, परंतु मग नेमकं कर्जमाफी कधी मिळेल असा सर्व शेतकरी भावांचा प्रश्न आहे. सर्वांचाच हा प्रश्न आहे की कर्जमाफी कधी. आणि आता अजितदादांनी स्पष्ट सांगितलं. आता याबद्दल बघा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार याबद्दल अजितदादांनी डायरेक्ट स्पष्टच सांगितलं. तर अजितदादांनी काय सांगितलं? राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काय सांगितलं, चला त्याबद्दल आपण सर्व जाणून घेऊया इथे. हे बघा, शेतकरी आत्महत्या होऊ नयेत यासाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांना 0% व्याज दराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. योग्य वेळ आल्यावर कृषी कर्जमाफी दिली जाणार आहे. बघा काय म्हटलेलं आहे, योग्य वेळ. आता ही योग्य वेळ कधी येईल काय मालूम, परंतु योग्य वेळ आल्यावर कृषी कर्जमाफी दिली जाणार आहे असं सांगितलं जात आहे. याबद्दल स्पष्ट सांगितलं जातं की योग्य वेळ आल्यावर आम्ही कर्जमाफी करू, कर्जमाफी देऊ असं सांगितलं जात आहे. पुढे बघा, तर अजित पवार वर्धा दौऱ्यावर असून त्यांनी जिल्हा नियोजनाचा आणि पूरस्थितीचा जो काही आढावा आहे तो घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की राजकारणात चढ उतार येत असतात, लोक येतात आणि जातात, परंतु आम्ही नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत असे स्पष्ट करत उपमुख्यमंत्र्यांनी शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतल्याचे सांगितले. ओके, ठीक आहे. तर ही माहिती जी होती शेतकरी कर्जमाफी संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती होती आणि सांगितलं जात आहे की योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी दिली जाणार आहे असं अजितदादांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. ओके, तर बातमी नंबर 2 आपण बघितली. चला, आता आपण बातमी नंबर 3 बघणार आहोत आणि बातमी नंबर 4 बघणार आहोत. अत्यंत महत्त्वाच्या पुढील 2 बातम्या आहेत, त्यामुळे तुम्ही ह्या 2 बातम्या बघून जा. आणि इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब करा. चला, बातमी नंबर 3 तुम्ही बघा. आता अत्यंत महत्त्वाची बातमी नंबर 3 आहे. बघा बातमी नंबर 3. चला, बातमी नंबर 3 बघा. मोठी बातमी आहे, खुशखबर आहे तरुणांसाठी. पोलीस दलात मेगा भरती, शासन निर्णय अखेर जारी. पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी तरुणांसाठी आहे. हे बघा, तर मेगा भरती होणार आहे पोलीस विभागात आणि ज्या जागा आहेत, जागा समोर आल्या. कुठे कोणत्या विभागात किती जागा आहेत म्हणजे बॅट्समॅन असो, शिपाई असो, ड्रायव्हर असो, चालक असो, यामध्ये किती जागा आहेत, सशस्त्र SRPFमध्ये किती जागा असो, तर याबद्दल सर्व माहिती आली आणि सुरुवात कधीपासून होणार आहे त्याबद्दल पण माहिती आलेली आहे. बघा, तर महाराष्ट्रात हे बघा, महाराष्ट्र राज्य सरकारने पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी घोषणा केली आहे. तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 15,631 पोलीस पदाच्या भरतीला मंजुरी देणारा शासन निर्णय जो आहे तो GR तो जारी करण्यात आला आहे. ही बातमी पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सर्व तरुण पोलीस भरतीची वाट बघत होते आणि तरुणांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. हो, आनंदाची बातमी. हे बघा, तर गृह विभागाने सादर केलेल्या GR नुसार
महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई आणि कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठीच्या भरती प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे. ओके, तर कोणत्या पदासाठी किती जागा आहेत बघा. एकूण पदं आहेत 15,631 पदं आहेत. ओके, रिक्त जागा. हे बघा, पोलीस शिपाईसाठी 12,399 पदं. तर सर्वात जास्त पोलीस शिपाईसाठी जागा आहेत, 12,399 पदं आहेत. ओके, पुढे बघा, पोलीस शिपाई चालक ड्रायव्हरसाठी 234 पदं जागा आहेत. बॅट्समॅनसाठी बघा 25 जागा आहेत. त्यानंतर सशस्त्र पोलीस शिपाई SRPF. ओके, SRPFसाठी सशस्त्र पोलीस शिपाईसाठी 2393 पदं आहेत. त्यानंतर कारागृह शिपाईसाठी 580 पदं आहेत. ओके, एवढ्या जागा रिक्त आहेत आणि पदानुसार या जागा होत्या. तर तरुणांनो, लागा तयारीला, पोलीस भरती जवळ आलेली आहे आणि अखेर जागा समोर आल्या पोलीस भरतीच्या आणि जाहिरात आली. ठीक आहे, हा शासन निर्णय जारी झाला. चला आता आपण बघूया बातमी नंबर 4. अत्यंत महत्त्वाची शेवटची बातमी आहे. एवढी शेवटची बातमी बघून जा, कामाची बातमी आहे. बातमी नंबर 4 तुम्ही बघा आता. चला आता शेवटची बातमी आहे. बातमी नंबर 4. बातमी नंबर 4 तुम्ही बघू शकता. मोठी बातमी आहे. मोठी बातमी काय आहे की सरकारी नोकरदारांना खुशखबर आहे. जे सरकारी नोकरदार आहेत ना, त्यांच्यासाठी ही खुशखबर आहे. 5 दिवस आधीच पगार मिळणार. हो, 5 दिवस आधीच आता पगार मिळणार आहे. त्याबद्दल अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बघा, आर्थिक तंगी होऊ नये म्हणून निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक यांच्यासाठी शासनाने खुशखबर दिली आहे. काय खुशखबर दिली आहे बघा. गणेशोत्सव सणाचा उत्सव आणि गणेशोत्सवाची धूम लक्षात घेता ऑगस्ट महिन्याचा पगार 5 दिवस आधीच बँक खात्यात जमा केला जाणार आहे. ओके, म्हणजे ऑगस्ट महिन्याचा पगार जो आहे तो 5 दिवस आधीच बँक खात्यात जमा केला जाणार आहे. त्याबद्दल माहिती. गणेशोत्सवाच्या काळात आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन 26 ऑगस्ट रोजीच देण्याचा निर्णय जो आहे तो सरकारने घेतला आहे. त्यामुळे साहजिकच सरकारी नोकरदारांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित झाला आहे. तर पुढे बघा, अत्यंत महत्त्वाची माहिती. राज्य सरकारकडून शासन निर्णय काढून 1 सप्टेंबर रोजी होणारे कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतन 26 ऑगस्ट रोजी देण्यास सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा परिषद, मान्यताप्राप्त व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी व कर्मचारी तसेच निवृत्त वेतनधारकांना, कुटुंब निवृत्त वेतनधारक यांनाही हा निर्णय लागू राहणार आहे. त्यामुळे या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाला तब्बल 5 दिवस आधीच आपला पगार मिळणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळातील खर्चासाठी खिसा गरम आणि हात ढिला होणार आहे. दरम्यान गणेशोत्सवात बाप्पांच्या आगमनाची आतुरता घरोघरी पाहायला मिळते. त्यासाठी मंडप सजावट ते गोडधोड पदार्थाची रेलचेल असते. अधिक खर्च करत भाविक सेलिब्रेशन करतात. त्यामुळेच सरकारने 5 दिवस आधीच पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. तर अत्यंत चांगला निर्णय घेतलेला आहे हा. गणेशोत्सवात 5 दिवस अगोदरच पगार मिळणार आहे सरकारी नोकरदारांना. त्याबद्दल हा अत्यंत महत्त्वाचा चांगला निर्णय होता. चला, ही बातमी पण तुम्हाला समजली. पुढील एक महत्त्वाची माहिती समजून घ्या, मग आपण व्हिडिओ थांबूया. बघा पुढील माहिती. तर लाडक्या बहिणींनो, आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची माहिती
ज्या पण नवनवीन निर्णय लाडकी बहीण योजनेसंदर्भात आलेले होते ते सर्व अपडेट आपण बघितल्या आणि त्यानंतर आपण आजच्या महत्त्वाच्या कामाच्या ताज्या बातम्या बघितल्या ज्या सर्वांसाठी महत्त्वाच्या होत्या. ओके, सर्व ताज्या बातम्या तुम्हाला एकदम सिंपल सोप्या भाषेत समजून सांगितलं. सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत मी सांगितलेलं आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल या भाषेत सर्व गोष्टी मी तुम्हाला समजून सांगितल्या. ओके, ठीक आहे. मग सर्वांनी पटापट या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जरी नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा. ऑल नावावरती सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर आपल्या चॅनलवरती 25-26 मिनिटाचा एकच व्हिडिओ येत असतो, परंतु या 25-26 मिनिटामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मी सांगून टाकतो. शेतकरी भावांसाठी माहिती असो, पावसासंदर्भात माहिती असो, मुलींसाठी माहिती असो, तरुणांसाठी माहिती असो, लाडक्या बहिणींसाठी माहिती असो, सरकारी नोकरदारांसाठी माहिती असो, सर्वसामान्य जनतेसाठी शासनाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय असो किंवा नवीन योजना असो किंवा ताज्या बातम्या असो, सर्व गोष्टी तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. ठीक आहे, सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. पुन्हा सांगत आहे, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा. भेटू एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांचं मनापासून धन्यवाद.